ಇನ್ನು ಭಾರತ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಅಧಂಪುರ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಟ್ಟು ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಹುಷಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋದಿ ಅವರು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ರು. ಅದು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿತ್ತು ಗೊತ್ತಾ? ಈ ರಿಪೋರ್ಟ್ ನೋಡಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. भारत माता की ಭಾರತ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಮೂಲಕ ಪಾಕ್ ಉಗ್ರರನ್ನ ಹುಡುಕಿ ಹೊಸಕಿ ಹಾಕಿದೆ. ಇಂದು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಅದಂಪುರ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೋದಿ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯನ್ನ ಹುರಿದುಂಬಿಸಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪಾಕ್ಗೆ ಮತ್ತೆ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟರು. भारत माता की भारत माता की भारत माता की ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 1. ಅಣ್ವಸ್ತ್ರದ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ಗೆ ನಾವು ಹೆದರಲ್ಲ. जब भारत के सैनिक मां भारती की जय बोलते हैं तो दुश्मन के कलेजे कांप जाते हैं. जब हमारे ड्रोन दुश्मन के किले की दीवारों को ढहा देते हैं, जब हमारी मिसाइलें सनसनाती हुई निशाने पर पहुंचती हैं, तो दुश्मन को सुनाई देता है भारत माता की जय. जब रात के अंधेरे में भी जब हम सूरज उगा देते हैं तो दुश्मन को दिखाई देता है भारत माता की जय. जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती है तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 2. ಪಾಕ್ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಉತ್ತರ. अगर पाकिस्तान ने फिर से आतंकी गतिविधि या सैन्य दुस्साहस दिखाया, उसका मुंह तोड़ जवाब देंगे. ये जवाब अपनी शर्तों पर अपने तरीके से देंगे. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 3. ದೇಶದ ಸೇನೆಗೆ ನನ್ನ ಸೆಲ್ಯೂಟ್. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, बीएसएफ के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं. आपके पराक्रम की वजह से आज ऑपरेशन सिंदूर की गूंज हर कोने में सुनाई दे रही. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 4. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಪರಾಕ್ರಮದ ಸಂಕೇತ. ऑपरेशन सिंदूर कोई सामान्य सैन्य अभियान नहीं है. ये भारत की नीति, नियत और निर्णायक क्षमता की त्रिवेणी है. भारत बुद्ध की भी धरती है और गुरु गोविंद सिंह जी की भी धरती है. गुरु गोविंद सिंह जी ने कहा था, 1.25 लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बात तुड़ाऊं, तबे गुरु गोविंद सिंह नाम कहाऊं. अधर्म के नाश और धर्म की स्थापना के लिए शस्त्र उठाना ये हमारी परंपरा है. इसलिए जब हमारी बहनों बेटियों का सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल दिया. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 5. ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಮಹಾವಿನಾಶ. आपने उन्हें सामने से हमला करके मारा. आपने आतंक के तमाम बड़े अड्डों को मिट्टी में मिला दिया. 9 आतंकी ठिकाने बर्बाद हुए. 100 से ज्यादा आतंकियों की मौत हुई. आतंक के आकाओं को अब समझ आ गया है, भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा, तबाही. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 6. ಪಾಕ್ ಸೇನೆಗೆ ಮಣ್ಣು ಮುಕ್ಕಿಸಿದ್ದೇವೆ. जिस पाकिस्तानी सेना के भरोसे ये आतंकी बैठे थे, भारत की नेवी ने उस पाकिस्तानी सेना को भी धूल चटा दी है. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 7. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಿದ್ರೆ ಹಾಳಾಗಿದೆ. आपने पाकिस्तानी फौज को भी बता दिया है, पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी
चैन की सांस ले सके। हम घर में घुसकर मारेंगे और बचने का एक मौका तक नहीं देंगे। और हमारे ड्रोन्स, हमारी मिसाइलें, उनके बारे में तो सोचकर पाकिस्तान को कई दिन तक नींद नहीं आएगी। ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಮೋದಿ ಪಾಕ್ಗೆ ನೇರಾನೇರವಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಮತ್ತೆ ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಉಳಿಗಾಲ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಸಂದೇಶ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಇನ್ನು ಭಾರತ ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಯುದ್ಧದ ಕಾರ್ಮೋಡದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಅಧಂಪುರ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಟ್ಟು ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಹುಷಾರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋದಿ ಅವರು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ರು. ಅದು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿತ್ತು ಗೊತ್ತಾ? ಈ ರಿಪೋರ್ಟ್ ನೋಡಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. भारत माता की ಭಾರತ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಮೂಲಕ ಪಾಕ್ ಉಗ್ರರನ್ನ ಹುಡುಕಿ ಹೊಸಕಿ ಹಾಕಿದೆ. ಇಂದು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಅದಂಪುರ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೋದಿ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯನ್ನ ಹುರಿದುಂಬಿಸಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪಾಕ್ಗೆ ಮತ್ತೆ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟರು. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 1. ಅಣ್ವಸ್ತ್ರದ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ಗೆ ನಾವು ಹೆದರಲ್ಲ. जब भारत के सैनिक मां भारती की जय बोलते हैं तो दुश्मन के कलेजे कांप जाते हैं. जब हमारे ड्रोन दुश्मन के किले की दीवारों को ढहा देते हैं, जब हमारी मिसाइलें सनसनाती हुई निशाने पर पहुंचती हैं, तो दुश्मन को सुनाई देता है भारत माता की जय. जब रात के अंधेरे में भी जब हम सूरज उगा देते हैं तो दुश्मन को दिखाई देता है भारत माता की जय. जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती है तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 2. ಪಾಕ್ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಉತ್ತರ. अगर पाकिस्तान ने फिर से आतंकी गतिविधि या सैन्य दुस्साहस दिखाया, उसका मुंह तोड़ जवाब देंगे. ये जवाब अपनी शर्तों पर, अपने तरीके से देंगे. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 3. ದೇಶದ ಸೇನೆಗೆ ನನ್ನ ಸೆಲ್ಯೂಟ್. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, बीएसएफ के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं. आपके पराक्रम की वजह से आज ऑपरेशन सिंदूर की गूंज हर कोने में सुनाई दे रही. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 4. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಪರಾಕ್ರಮದ ಸಂಕೇತ. ऑपरेशन सिंदूर कोई सामान्य सैन्य अभियान नहीं है. ये भारत की नीति, नियत और निर्णायक क्षमता की त्रिवेणी है. भारत बुद्ध की भी धरती है और गुरु गोविंद सिंह जी की भी धरती है. गुरु गोविंद सिंह जी ने कहा था, 1.25 लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बात तुड़ाऊं, तबे गुरु गोविंद सिंह नाम कहाऊं. अधर्म के नाश और धर्म की स्थापना के लिए शस्त्र उठाना ये हमारी परंपरा है. इसलिए जब हमारी बहनों, बेटियों का सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल दिया. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 5. ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಮಹಾವಿನಾಶ. आपने उन्हें सामने से हमला करके मारा. आपने आतंक के तमाम बड़े अड्डों को मिट्टी में मिला दिया. 9 आतंकी ठिकाने बर्बाद हुए. 100 से ज्यादा आतंकियों की मौत हुई. आतंक के आकाओं को अब समझ आ गया है, भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा, तबाही.
ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 6 ಪಾಕ್ ಸೇನೆಗೆ ಮಣ್ಣು ಮುಕ್ಕಿಸಿದ್ದೇವೆ. जिस पाकिस्तानी सेना के भरोसे ये आतंकी बैठे थे, भारत की नेवी ने उस पाकिस्तानी सेना को भी धूल चटा दी है. ಪಾಕ್ಗೆ ನಮೋ ಪಂಚ್ 7 ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಿದ್ರೆ ಹಾಳಾಗಿದೆ. आपने पाकिस्तानी फौज को भी बता दिया है, पाकिस्तान में ऐसा कोई ठिकाना नहीं है जहां बैठकर आतंकवादी चैन की सांस ले सके. हम घर में घुसकर मारेंगे और बचने का एक मौका तक नहीं देंगे. और हमारे ड्रोन्स, हमारी मिसाइलें, उनके बारे में तो सोचकर पाकिस्तान को कई दिन तक नींद नहीं आएगी. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಮೋದಿ ಪಾಕ್ಗೆ ನೇರಾನೇರವಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಮತ್ತೆ ಭಾರತದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ಉಳಿಗಾಲ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಸಂದೇಶ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ನ್ಯೂಸ್ ಡೆಸ್ಕ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ.